नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. महापौर, उपमहापौर व आयुक्तांचा पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा. पाणी निचऱ्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश. जालना शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर जालना महापालिकेच्या महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा केला. यावेळी गायत्रीनगर, कोठारीनगर, महेशनगर, हनुमान घाट आदी भागांना भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच परिसरात साचलेल्या पाण्याची तातडीने विल्हेवाट कशी लावता येईल याबाबत अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. विशेषतः प्रभागालगत असलेल्या हायवे रोडवरील पाणी निचऱ्याची व्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याचा आढावा घेण्यात आला. पावसाचे पाणी लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी नाले, गटारे आणि जलनिस्सारण व्यवस्थेचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक अक्षय गोरंट्याल, नगरसेविका पद्मा मानधनी, नगरसेवक कल्याण भदनेकर, सामाजिक कार्यकर्ते अजित मानधनी तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. नागरिकांनीही आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या असून त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. महापौर वंदना मगरे यांनी नागरिकांना धीर देत पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. ढवळेश्वर परिसरामध्ये काही पाहणी वगैरे केली. गायत्रीनगर, कोठारीनगर जिथे नेहमी पाऊस पडला की नेहमीच पाणी घरामध्ये शिरतं, या ठिकाणी काही ठोस उपाययोजना आपण करणार आहात का? आता आयुक्त म्हणून मला इथे जे वेळ झाली आहे त्यामध्ये माझ्या लक्षात एवढं आलं आहे की आपण फील्डवर जरी गेले नाही तर आपल्याला लोकांचे जे प्रॉब्लेम आहे फील्डवरचे ते समजणार नाही. या निमित्तानेच आम्ही आपले जे नगरसेवक आहे, मेयर, डेप्युटी मेयर सगळ्यांसोबत फील्ड व्हिजिट्स आम्ही वॉर्डची प्लॅन करतो आहे. आता 4 ते 5 वॉर्ड्स आमचे झाले आणि असाच पुढे आम्ही वॉर्ड्स करणार कवर. आज 5 ऑगस्टला आम्ही वॉर्ड नंबर 1 आणि वॉर्ड नंबर 2 कवर केला होता. स्पेशली वॉर्ड नंबर 1चे लोकांची खूप कंप्लेंट होते की गायत्रीनगर, कोठारीनगर या कॉलनीजमध्ये पाणी खूप साचतो आणि ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. आता हे जे कॉलनीज आहे इथे इंटरनल ड्रेनेजचा प्रॉब्लेम नाही आहे, इथे जे आउटर ड्रेनेज आहे, नॅशनल हायवे जे बाहेरून जात आहे तिथला प्रॉब्लेम आहे. स्पेशली गायत्रीनगरचा काय आहे की तो लो लाईंग एरिया आहे. आपण नॅशनल हायवे पासून ते बघितला की त्याची टॉपोग्राफी अशी आहे की ते लो लाईंग आहे आणि तिथून पाणी मध्ये जाते. तर त्याची उपाययोजना आम्ही अशी केली आहे की आता थोडी पाऊस थांबली 3-4 दिवस की आम्ही बाहेर नॅशनल हायवेच्या परिसरात आउटरला बंडिंग करू आणि नंतर जे कनेक्टिव्हिटी ड्रेनेज आम्हाला द्यायचे आहे ते प्रयत्न करू की ते लवकरात लवकर झाले पाहिजे. बऱ्यापैकी आमचे व्हिजिट्समध्ये 2 प्रभाग झाले, प्रभाग 1 आणि 2. मोठे जे विषय आले ते ड्रेनेजचेच होते. आता पाऊस आहे त्यामुळे ते एरियाज पर आयडेंटिफाय होतात. म्हणजे भरपूर लोकांना वाटते की ड्रेनेजमध्ये पावसामुळे पाणी साचलं आहे, पण आम्हाला ॲज ॲडमिनिस्ट्रेशन असं वाटते की तो पाणी साचला की आम्हाला आयडेंटिफाय होऊन जाते की कोणकोणते एरियाजमध्ये प्रॉब्लेम आहे. तर हे व्हिजिट आमची जे पावसामध्ये होते याचा नक्कीच एक पॉझिटिव्ह आउटकम निघणार आहे आणि आम्ही आयडेंटिफाय करतो आहे की कुठे कुठे काय काय परियोजना आम्हाला करायची आहे. आणि आमचं फोकस असं आहे की यावर्षी ड्रेनेजचे जे इश्यूज आहे बऱ्यापैकी ते आम्ही सॉल्व्ह करू ॲज मच एज पॉसिबल. पाणीचे पण काही इश्यूज आहे तर पाणीचे पण आपण वॉल फिटिंगवर सॉल्व्ह करू आणि त्याच्यानंतर एकदा ड्रेनेज आणि वॉटर झाला की आम्ही रोडवर आणि बाकी गोष्टीवर लक्ष देऊ शकतात. मॅडम, आज गायत्रीनगर सगळ्यात मोठा विषय होता पाईपलाईनचा. तिथं आता कशा पद्धतीने तुम्ही पाईपलाईन दुरुस्त करणार त्या ठिकाणी? ते ड्रेनेजचा विषय होता, वॉटर पाईपलाईनचा विषय तर नव्हता तिथे. ड्रेनेजचा विषय यामुळे होता जे लेआउट बनलं आहे लेआउटमधला काय विषय नव्हता. लोकांचं सांगणं असं होतं की बाहेरून जे पाणी येते, जे एंट्रन्स आहे गायत्रीनगरच्या तिथून नॅशनल हायवेवरून पाणी येते आणि तिचं जे कॅचमेंट एरिया आहे ते बाहेरून खूप मोठं आहे. तर आजूबाजूची कॉलनीचं सगळं कॅचमेंटच्या पाणी मध्ये येते. ॲक्च्युली इश्यू असा झाला आहे की नॅशनल हायवेला त्यांचे जे नॅशनल हायवेज असतात त्याची दोघी साईडला एक व्यवस्थित स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज दिलं पाहिजे. तिथे झालं असं आहे की स्ट्रॉंग वॉटर ड्रेनचं कायपाट फुटलं आहे, तर आम्ही ते दुरुस्त करून देऊ आणि तो झाला की त्यांचे बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे.